चला मुलांनो, आपण आज डायस किंवा फासा, त्यालाच घन ठोकळा असं सुद्धा म्हणतात पहा, यावर अभ्यास करणार आहोत पहा. किंवा त्याच्यासाठी एक मी छान ट्रिक तुम्हाला सांगणार आहे पहा. डायस हे दोन प्रकारचे असतात पहा. एक स्टँडर्ड डायस, त्यालाच आपण मानक म्हणतो, आणि दुसरा असतो जनरल डायस, त्यालाच आपण साधारण डायस म्हणतो. कधी कधी परीक्षेला काय होतं, एका डायसवर प्रश्न विचारला जातो पहा. मग तो स्टँडर्ड आहे की जनरल आहे हे जर आपल्याला समजलं की आपण सेकंदाच्या आत उत्तर काढतो पहा. तेच मी आज सांगणार आहे. ओळखण्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे, ती पहा. आता हे दोन डायस दिसते, त्याच्यामध्ये कोणता स्टँडर्ड आहे कोणता साधारण आहे आपल्याला सांगता येत नाही, किंवा कोणता मानक आहे कोणता साधारण आहे हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी एक छान ट्रिक बघूया आपण. बघा, फक्त जे समोर अंक दिसते, ज्या ठोकळ्यामध्ये कोणत्याही दोन अंकाची बेरीज 7 येईल तो साधारण डायस असतो पहा. बघा आता इथं पहा, 5 आणि 3 किती होतात? 8 होतात. यांची बेरीज किती झाली? 8. म्हणजे हा साधारण डायस नाही. हा कोणता डायस झाला? मग स्टँडर्ड डायस झाला. कोणता झाला? स्टँडर्ड. आता इथं पहा, 6 आणि 3 9 येतात, 5 आणि 6 11 येतात, म्हणजे हे स्टँडर्ड डायस आहे. दुसरं बघूया आपण. 4 आणि 3 किती झाले? 7. यांची बेरीज किती झाली? 7. म्हणजे हा कोणता झाला? जनरल डायस झाला. कोणता झाला? जनरल डायस. जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.